सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार सत्यबोधक समाचार. नमस्कार. पूर्णाचार्य पुरस्कार विशेष सत्यबोधक समाचारच्या पहिल्या भागात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. मागील भागात आपण रामभरत बंधुप्रेम पुरस्काराचे सविस्तर वृत्तांकन पाहिले. सनातन वैदिक धर्माचे आचार विचार धर्मनिष्ठ समाजापर्यंत पोहोचवणारी भारतातील आचार्य परंपरा फार पुरातन व फार मोठी व या परंपरेतील सर्व आचार्यांनी वेगवेगळ्या काळात वैदिक तत्वज्ञानाची कालसापेक्ष व्याख्या करून धर्मजिज्ञासू व्यक्तींना स्वधर्माचरणाचा प्रेष दिला व तत्वज्ञानाच्या अभ्यासाबद्दल जनमानसांमध्ये जिज्ञासा निर्माण करण्याचे महत् कार्य केले. श्री गौडपादाचार्यांनी प्रतिपाद केलेल्या अजातवादाचे तत्वज्ञान असो, परिणामवाद असो, सांख्य योग असो, तसेच चारवाक, जैन व बौद्ध यांच्या विचारांचे खंडन करून आत्म्याचे नित्यत्व सिद्ध करणारा वैशेषिक नित्य आत्मवाद असो, वल्लभाचार्यांचा स्वीकारलेला अविकृत परिणामवाद असो, बुद्धांचा शून्यवाद, शंकराचार्यांचा मायावाद व त्यानंतर त्यांचे शिष्य असलेले पद्मपादाचार्य यांचा प्रतिबिंबवाद, या तत्वज्ञानाचे विचार प्रवाह त्या त्या काळात मानवतेला वरदान ठरलेले आहेत. प्रत्येक काळात आलेल्या नाहीपणाच्या जाणीवेतून काही युगपुरुषांचा जन्म होत असतो. त्यांच्याच अथक प्रयत्नाने या आहे व नाही या दोन्ही महत्त्वपूर्ण बाजूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न होऊ लागतो. त्यामुळे समाज सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होत जातो. आधुनिक काळातील युगपुरुषांमध्ये ज्यांचे नाव अग्रगण्य आहे असे पूर्णवाद तत्वज्ञानाचे प्रणेते, विश्वगुरू, जीवनसम्राट, परमपूजनीय विद्वतरत्न डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर होत. परमपूजनीय पारनेरकर महाराजांनी प्रारंभ केलेल्या पूर्णवादी आचारांचा अनुभवसिद्ध विचार समाजात प्रसृत व्हावा या दृष्टीने पूर्णवाद सम्राट विद्यासागर, परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांनी सुरू केलेल्या पुरस्कार शृंखलेतील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे पूर्णाचार्य पुरस्कार गेली 18 वर्षे समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना व अभ्यासू आचार्य पदावर पोहोचलेल्या व्यक्तींना दिला जात आहे. पूर्णवाद प्रणेते, जीवनसम्राट, परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी पूर्णवाद या अनोख्या तत्वज्ञानाची देणगी जगाला दिली आहे. या तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, संशोधक ज्यांनी या तत्वज्ञानाचा अभ्यास जगासमोर मांडला असे पहिले पूर्णाचार्य म्हणजे पंडित किसनराव पाडळकर. या महान व्यक्तिमत्वाच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा पूर्णाचार्य पुरस्कार यावर्षी संभाजीनगर येथील श्री दिगंबरराव कुलकर्णी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील गुरु लॉन्स बीड बायपास येथे दिनांक 21 मार्च रोजी पूर्णवाद भूषण आदरणीय गुणेशदादा पारनेरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री आर राजा यांनी प्रमुख अतिथीपद भूषवले. जीवनकला मंडळ छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष माननीय गणेशराव जहागीरदार तसेच कार्याध्यक्ष पूर्णाचार्य आनंद मुठाळ हेही या कार्यक्रमास प्रामुख्याने या सोहळ्याचा प्रारंभ गुरुप्रसाद नगरस्थित गणेश जहागीरदार यांच्या निवासस्थानापासून गुरु लॉन्सपर्यंत चालत आलेल्या शोभायात्रेने झाला. सौ दीपाली मुळे यांनी या भव्य दिव्य कार्यक्रमाचे अतिशय भारतीय दर्शनशास्त्रामध्ये एक मोठी आणि मोलाची भर घालणारे आपले सद्गुरू म्हणजे विद्वतरत्न डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर. पूर्णवाद तत्वज्ञान हे केवळ
भारतापुरतंच मर्यादित नसून अखिल विश्वासाठी आणि अखिल मानवजातीसाठी ते कसं कल्याणकारी आहे हे आपण अनुभवतो आहोतच. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं छोट्या छोट्या स्वरूपात एक आपल्याला सादरीकरण केलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पुरस्कार आयोजित केले जातात आणि त्याच पद्धतीने आपल्यासमोर अनेक मोठ्या व्यक्तींचं चरित्र आपल्यासमोर ठेवलं जातं, आदर्श आपल्यासमोर ठेवले जातात. आणि आजचा हा सोहळा अशाच आदर्शाचा पूर्णाचार्य पुरस्कार 2025. नुकतेच रंगेतरम झालेल्या पूर्णवाद परिवारातील कुमारी गिरिजा गुळे यांनी भरतनाट्यमच्या स्वरूपात ईशस्तवन प्रस्तुत केले. वेदमूर्ती अमोल जोशी गुरुजी व सातारा परिसरातील जीवनकला मंदिरात परमपूजनीय महाराजांची अखंड सेवा करणारे वेदमूर्ती द्वारकानाथ पुराणिक गुरुजी यांनी वेदमंत्र पठण. ग्रामीण भागात ज्यांनी अभिनव अभंगाचा प्रचार प्रसार केला त्या सगळे परिवाराची अतिशय गुणी गायिका कुमारी ज्ञानेश्वरी सगळे व तिच्या समवेत सगळे परिवारातील अनेक सदस्य सहकारी यांनी अभिनव अभंग सादर केला. अभंग विसावा. एके डोळा पाहे देवाजीचे रूप. राग भिटिया. एके डोळा सूर्याचे तेज चंद्रकले संग अभिनव कालदर्शन पारनेर पंचांग. तिथिवार नक्षत्र योग करण उच्चारण काळाच्या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधन पारनेर पंचांग अभिनव हे साधन अचूक मुहूर्त लाभे सत्यकाल बोधन सूर्य सिद्धांता समवेत दृग्गणित आधार सजगतेने साधकाचा स्वधर्म हो साकार उपासना पूजा नित्य कर्माचा अधिकार संकल्पित कार्य घडे साक्षेपी आचार. सूर्याचे तेज चंद्रकले संग अभिनव कालदर्शन पारनेर पंचांग. या शुभप्रसंगी पारनेर पंचांग व सत्यबोधक समाज मासिकाचे व सत्यबोधक समाज मासिकाचे प्रकाशन अनेक वर्षांपासून
जीवनकला मंडळ संभाजीनगरचे कार्याध्यक्ष पूर्णाचार्य आनंद मुठाळ यांनी प्रास्ताविक करताना पूर्णाचार्य या पदवीचे महत्त्व स्पष्ट केले व आजच्या काळात समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या या दीपस्तंभ स्वरूपी पूर्णाचार्यांनी गुरुकार्याला समर्पित राहून समाजाला पूर्णवादी जीवनाचे संस्कार देण्याचा संकल्प घ्यावा असे आवाहन केले. तो म्हणजे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक तिन्ही पद्धतीने ज्यांनी आपल्या जीवनात प्रभुत्व प्रस्थापित केलेलं आहे ते म्हणजे पूर्णाचार्य असतात. आणि असे आमचे दिगंबररावजी कुलकर्णी आहेत. हा पूर्णाचार्य पुरस्काराचा मुद्दाम त्याचा जो हेतू आहे, जीवनातल्या कुठल्याही विभागाकडे एकांगी न होता जीवनातल्या तिन्ही अंगांकडे ज्यांचं यथायोग्य लक्ष आहे आणि ज्याच्यात त्यांनी आपल्या आचारांनी, केवळ विचारांनीच नव्हे तर आपल्या आचरणांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये हा पूर्णवाद प्रवाहित केलेला आहे, अशांनाच पूर्णाचार्य या पदवीने घोषित केलं जात असावं अशी माझी यामागची धारणा आहे, भूमिका आहे. परमपूजनीय सद्गुरुनाथांनी पुरस्कारार्थी श्री दिगंबरराव कुलकर्णी यांच्या स्नुषा सौ सोनिया कुलकर्णी यांनी आपले भावपूर्ण मनोगत या प्रसंगी व्यक्त केले. वडील म्हणजे तसं पाहिलं तर कल्पवृक्षाची सावली हे देवीचा अभंगात किंवा गीतात आपण ऐकतो, पण मी म्हणेल की वडील नावाचा कल्पवृक्ष हा आयुष्याला आकार देतो, पंखांना बळ देतो आणि आयुष्याची दिशा देतो आणि कधीही न संपणारी मायासुद्धा करतो. आणि तेच माझे तीर्थरूप अण्णा आहेत. एवढे बोलून मी माझे दिगंबरराव कुलकर्णी यांचे परममित्र श्री विलासराव गोडबोले यांनी या प्रसंगी आपले उत्कट भाव व्यक्त केले. पूर्णवाद परिवाराचे ते शिक्षक म्हणून सुपरिचित आहेत, परंतु रामचंद्र महाराजांच्या निकटतम सहवास आणि सेवेचे भाग्य त्यांना लाभले, 2 वर्ष लाभले आहे. या सहवासात त्यांनी चालता बोलता जाणता पूर्णवाद अनुभवलेला आहे. पुढे परमपूज्य विष्णू महाराजांच्या उभयतांना उपासना मिळाली, विष्णू महाराजांकडून उभयतांना उपासना मिळाली. नित्य दासबोध वाचन केले, अनेक अभ्यासवर्ग, पारायणे, यातून प्राप्त झालेल्या गुरुसहवास, यातून कालसापेक्ष असे पूर्णवादाचे धडे मिळत गेले. गुरु आज्ञेप्रमाणे पूर्णाचार्य पंडितजींकडे पूर्णवाद, मीमांसा ग्रंथ व तत्वज्ञान यांचे पूर्णाचार्य पुरस्कार विशेष सत्यबोधक समाचारच्या पहिल्या भागात आपण येथेच थांबणार आहोत. पुढील भागात प्रत्यक्ष पुरस्कार वितरण, पुरस्कारार्थींचे मनोगत व पूर्णाचार्य आदरणीय गुणेशदादा पारनेरकर यांचे मार्गदर्शन व त्यापुढे झालेले आभार प्रदर्शन आपण पाहणार आहोत. गुरुमंत्र आय मीडिया, द मंत्र बियॉन्ड इंटेलिजन्स.